नाशिक मध्ये सापडला कॅप्टन अशोक खराचा सुद्धा बाप, जो व्हिडिओ विकायचा थेट पॉर्न साइडला. नाव आहे त्याचं रवींद्र एरंडे. रवींद्र एरंडे हे ज्योतिष तज्ञ आणि लघु उद्योग सल्लागार म्हणून काम पाहत होते. परंतु या कहाणीमध्ये ट्विस्ट तेव्हा झाला जेव्हा रवींद्र एरंडे यांनी स्वतः गुन्हा दाखल केला सातपूर पोलीस स्टेशन मध्ये. हा गुन्हा दाखल केला स्वतः आपल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याविरोधात. या गुन्हा दाखल करण्याचं कारण हे होतं की रवींद्र एरंडे यांना 12 लाख रुपयाची मागणी खंडणी त्यांच्या ऑफिस मधीलच एक मुलगा करत होता. ज्यावेळेस पोलिसांनी त्या मुलाला अटक केली त्यावेळेस या कहाणीला एक नवीन दिशा मिळाली. त्या मुलाला अटक केल्यानंतर त्याकडून काही पेन ड्राईव्ह, काही हार्ड डिस्क हस्तगत करण्यात आले. या हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये तब्बल 122 व्हिडिओ सापडले. या व्हिडिओ मध्ये रवींद्र एरंडे हे महिलांचे शोषण करत होते, त्यांची दिशाभूल करून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध करत होते. पोलिसांच्या मते हे व्हिडिओ रवींद्र एरंडे यांनी पॉर्न साइडला सुद्धा विकले असावेत. याचा सध्या तपास सुरू आहे. सातपूर पोलीस स्टेशन मध्ये रवींद्र एरंडे आणि ऑफिस मध्ये काम करणारा तो कर्मचारी सुद्धा आता अटकेत आहेत. नाशिक हा जिल्हा साधू संतांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये का लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत? का खरात सारखे, का एरंडे सारखे हे लोकांची दिशाभूल करून महिलांचे शोषण करत आहेत? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.